धनगर ओबीसी बांधवांच्या आंदोलनाची पोलिसांनी घेतली दखल। मनोज जरांगे यांनी आझाद मैदान येथे धनगर समाजाबद्दल जो अपशब्द वापरला त्याविरुद्ध धनगर समाज व ओबीसी समाजाने ओबीसी बहुजन एल्गार मोर्चा काढून प्रशासकीय भवन समोर ठिय्या आंदोलन केलं होतं। 2 दिवसांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी दखल घेत सदर प्रकरण वर्ग करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होईल असं आश्वासन दिलं। त्यानुसार ओबीसी बांधवांनी ठिय्या आंदोलन स्थगित केलं असलं तरी हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं असून गुन्हा दाखल न झाल्यास आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन राज्यभर पुकारलं जाईल असं ओबीसी समाज बांधवांनी यावेळी सांगितले। ओबीसी बहुजन एकजुटीचा विजय असो। ओबीसी बहुजन एकजुटीचा विजय असो। जी मागणी होती की मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, पोलीस प्रशासनाने आज तुम्हाला नेमकं काय सांगितलं, म्हणजे काय दिलंय? डिम्म प्रशासनाला कानात फटाकडा वाजवल्याशिवाय अजिबात ऐकायला येत नाही। आज ओबीसी बहुजन एकजुटीचा मोठा विजय झालेला आहे। रात्री पासून डीवायएसपी साहेब असतील, प्रशासकीय अधिकारी आणि पीआय ही लोक आमच्या संपर्कात होती। त्यांनी आता येऊन आम्हाला दाखल केलेला कॉपी दिलेली आहे, ती कॉपी मी आपल्या सगळ्यांना देतो। आणि यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आपल्याला एवढा त्रास झाला त्याबद्दल मी आणखी एकदा त्या प्रशासनाचा, सरकारचा निषेध करतो। पण देर आहे दुरुस्त आहे आणि इथून पुढे कुण्याही एका जातीला टार्गेट करू नये, झुंडेशाही करू नये। आपण सगळेजण एकत्र जमल्यानंतर कुणीही एका जातीला शिवीगाळ करू नये। आम्ही इतके लोक लाखोच्या संख्येत बारामतीत जमलो, आम्ही कोणाला वाईट बोललो का? आम्हाला शिव्या घातल्या तरी आम्ही बोललो नाही। हा सगळ्यांनी आपल्या समाजासाठी कोणी आंदोलन करावं कोणी न करावं हा ज्याचा त्याचा विषय आहे। प्रत्येकाने आपल्या समाजासाठी भांडावं, पण कुणाच्या अस्मितेला हात घालू नये, कुणाचा एकेरी उल्लेख करू नये, कुणालाही शिव्यागाळी करू नये। आणि आज हा ओबीसी बहुजन मोर्चाचा विजय झालेला आहे आणि इथून पुढे जर असं कोणी वागाल तर त्यांना याच पद्धतीने उत्तर देण्यात येईल। सकल ओबीसी बहुजन एल्गार मोर्चा 5 सप्टेंबरमध्ये बारामती येथे आयोजित करण्यात आला होता। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून बहुजन समाज, ओबीसी समाज, अल्पसंख्याक छोटे मोठे समूह या मोर्चात आंदोलनात सहभागी झाले। त्याचं रूपांतर ठिय्या आंदोलनात झालं। याचं कारणच आहे की मनोज जरांगे आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन काही टिंगल टवाळी करणारी, सोशल मीडियावर शिव्या देणारी युवकांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भातची प्रक्रिया होती। बारामती पोलीस स्टेशनला आम्ही मोठ्या प्रमाणावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला आमच्या दबावापेक्षा प्रस्थापित इथल्या नेतृत्वाच्या दबावाखाली हे पोलीस स्टेशन काम करत होतं की काय असं चित्र होतं। गेल्या 3 दिवसापासून ह्या ठिय्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला। पोलीस प्रशासन खरं तर आता वटणीवर आला पण असं म्हणू किंवा झुकलं असं म्हणायला हरकत नाही। आणि झुकलेल्या पोलीस प्रशासनाने 2 गोष्टी केलेल्या आहेत। एक म्हणजे मनोज जरांगे यांचा जो गुन्हा झालेला आहे त्यांनी संपूर्ण सोशल मीडिया आणि सगळ्या प्रसारमाध्यमासमोर जे काही बाईट दिलेले आहेत, जे काही भाषणं केली आहेत ती आझाद मैदानाला केलेली आहेत आणि म्हणून या संदर्भातला गुन्हा आझाद मैदानमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया प्रशासनाने हाती घेतलेली आहे। त्या संदर्भातलं इथं पोलीस निरीक्षक बारामती शहर आणि त्याचबरोबर संबंधित पोलीस प्रशासनाची पत्र मुंबईच्या आझाद मैदान पोलीस स्टेशनला त्यांनी दिलेली, त्याच्या कॉपीज आपल्याला मिळाल्या आहेत। तर ही प्रक्रिया आता सुरू झालेली। आम्हाला त्यांनी 7 दिवसाची मुदत मागितलेली आहे की येत्या 7 दिवसात आम्ही याच्यावर कारवाई करू। महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन यावर कारवाई करेल आणि पुढचा निर्णय घेईल। त्याचबरोबर जे अभिजित कदम आणि काही टवाळ मंडळी, खरं तर त्यांना मोठं करायची गरज नाही, शिरूर तालुक्यातले काही टवाळ पोरं आहेत, या सर्वांवर सायबर गुन्हे दाखल झालेले आहेत। ज्याच्यावर बाकी आहेत त्या थोड्या वेळातच तो दाखल होतील, ती प्रक्रिया सुरू आहे। त्याबद्दल पोलीस प्रशासनाचा आम्ही खरं तर आम्हाला अडचणीत आणणाऱ्या पोलीस प्रशासनाने शेवटी सहकार्य करेल, हातबल होऊन का होईना सहकार्य केलं, त्यांचाही आभार मानतो। परंतु बांधवांनो, ज्या ताकदीनं तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला, महाराष्ट्रातून तुम्ही 5 दिवसाच्या नोटीसवर इथं आला, तर तुमच्यापर्यंत हा आम्ही संदेश देऊ इच्छितो की ही लढाई आता सुरू झालेली आहे। लढाईचं केंद्र बारामती बनलेलं आहे। या बारामतीपासून सुरू झालेल्या लढाईला आपल्याला महाराष्ट्रभर घेऊन जायचं असेल तर आपल्याला जागरूक राहावं लागेल। कारण ही लढाई प्रस्थापित विरुद्ध सामान्य ओबीसी वंचित उपेक्षित कष्टकऱ्याची लढाई आहे आणि प्रस्थापितांनी मुजोरशाही करू नये, शिव्या देऊ नये, ओबीसी समाजाला, धनगर समाजाला किंवा छोट्या समूहाला शिव्या देऊ नये, त्यांच्यावर अरेरावी करू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर या संदर्भातले जरांगेवरचे गुन्हे जोपर्यंत सिद्ध होऊन, जोपर्यंत त्यांच्यावर चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत ही लढाई चालू ठेवावी लागेल।
इंदापूरचा उद्याचं असेल मोर्चा असेल, आज बीडचा मोर्चा असेल, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला दबाव या प्रक्रियेत आणावं लागेल आणि ही लढाई आपल्याला पुढे चालू ठेवावं लागेल. बारामतीच्या लढाईला आपल्याला यश आलेलं आहे, हे पहिलं पाऊल आहे. पण एवढ्यावर आपली लढाई संपलेली नाही, लढाईची सुरुवात आहे आणि सर्वांची साथ मिळू देत. एवढंच बोलतो. ओबीसी बहुजन एल्गार मोर्चाचा विजय असो. परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्सचे YouTube चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.